तर फायनली मित्रांनो, आता मी उतरलो आहे दादर या रेल्वे स्टेशनच्या इकडे आणि आता इथूनच राजगृहाकडे जाण्याचा रस्ता आहे. तर तुम्हाला तेही मी दाखवतो आहे. हाय, हॅलो, नमस्कार, जय भीम, जय शिवराय मित्रांनो. तर आज आहे 6 डिसेंबर, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिवस. या दिवसाचं निमित्त साधून आज मी मुंबईमधील दादर या ठिकाणी असणारं बाबासाहेबांचं पुस्तकाचं संग्रहालय या ठिकाणी आज मी व्हिजिट करण्यासाठी आलो आहे. लोक राहण्यासाठी घर बांधतात, परंतु जगातला असा एक महान विद्वान व्यक्ती की ज्यांनी पुस्तकांसाठी एक घर बांधून ठेवलं आहे, त्या घराचंच नाव आहे राजगृह. आणि याच ठिकाणी या राजगृहाला व्हिजिट देण्यासाठी आज मी आलो आहे. खूप सारे लाखो संख्येने भाविक पूर्ण भारतातून या ठिकाणी येत असतात. बाबासाहेबांच्या विचारांना, बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. त्याचप्रमाणे आता लाखोच्या संख्येने काही लोक राजगृह या दिशेने पण वाटचाल करत आहेत. आणि तुम्हाला आतमध्ये राजगृहामध्ये गेल्यानंतर जेवढे मला फुटेज घेणं शक्य होईल तेवढे मी नक्कीच येईल आणि तुम्हाला दाखवेल. तर फायनली मित्रांनो, आपण पोहोचलो आहे राजगृह या ठिकाणी. बाबासाहेबांच्या उद्योजकतेचं एक साक्ष देणारं एक असं घर की जे घर म्हणजे फक्त राहण्याची व्यवस्था नसून बाबासाहेबांनी पुस्तकांचा संग्रह या ठिकाणी केलेला आहे. 50,000पेक्षाही जास्त पुस्तकांचा संग्रह या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या जीवनावश्यक वस्तूंची सुद्धा या ठिकाणी संग्रह केलेला आहे, तुम्ही त्यामध्ये पाहू शकता. आता मी नुकताच राजगृह या ठिकाणी जाऊन आलो आहे, पण त्या ठिकाणी आतमध्ये व्हिडिओज आणि फोटोज काढण्यात पूर्णपणे मनाई आहे. त्यामुळे तुम्हाला आतमधले काही सीन्स आहेत ते मला दाखवता आले नाही, त्याबद्दल खरंच सॉरी. पण नेक्स्ट टाईम मला जे काही आतमधले जे काही बाबासाहेबांचे संग्रहित काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला दाखवायला नक्कीच मी प्रयत्न करेल. तर आता मी चाललो आहे चैत्यभूमी या ठिकाणी. स्वतःची काळजी घ्या, लहान मुलांचे हात धरा, चालत राहा. तर फायनली आता राजगृहाचं दर्शन घेतल्यानंतर मी निघालो आहे चैत्यभूमी या ठिकाणी. चैत्यभूमी या ठिकाणी बाबासाहेबांचं अस्थींचं वंदन करायला. आणि त्याचप्रमाणे चैत्यभूमीचा काय प्रेमायसेस असणार आहे, कशा पडणे त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने अनुयायी उपस्थित आहेत, याचे सुद्धा फुटेज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. आता मी पोहोचलो आहे चैत्यभूमी या ठिकाणी आणि भयानक अशी प्रचंड प्रमाणात गर्दी या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. लाखोच्या संख्येने या ठिकाणी सर्व जे काही बौद्ध धर्मीय अनुयायी आहेत ते बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. बाबासाहेबांच्या अस्थींचं दर्शन घ्यायला आलेले आहेत, बाबासाहेबांच्या विचारांचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत.
मी आज पोहोचलो आहे चैत्यभूमी या ठिकाणी आणि पाहू शकता की लाखोच्या संख्येने या ठिकाणी जे काही अनुयायी आहेत ते अत्यंत प्रामाणिकपणे आणि शिस्तीने या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. बाबासाहेबांच्या विचारांना वंदन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. जे काही बहुजन समाजातील जे काही अनुयायी या ठिकाणी उपस्थित आहेत तर या सगळ्यांना एक शिस्तीचं आणि एक संरक्षण देण्याचं काम आपले मुंबई पोलीसमधील जे काही कर्मचारी आहेत त्या ठिकाणी काम करत आहेत. तसेच या ठिकाणी आपले सर आहेत यांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतलेली आहे. तसं त्यांनीच नाही तर इथे उपस्थित सर्व जे काही समता सैनिक दलातील काही सदस्य आहेत त्याचप्रमाणे आपले मुंबई पोलीसमधील जे काही कर्मचारी आहेत पोलीस आहेत यांनी सुद्धा दिवस रात्र मेहनत घेत आहेत आणि सलाम आहे मुंबई पोलिसाला आणि समता सैनिक दलातील या सर्व कर्मचाऱ्यांना. शिस्तबद्ध आणि इतकं व्यवस्थित बाबासाहेबांचं दर्शन बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचं दर्शन सर्व बौद्ध अनुयांना एकदम सुंदर पद्धतीने करून देण्याचं काम करत आहेत. तर सर्व मुंबई पोलिसांना खरंच मानाचा मुजरा आणि मानाचा सलाम. थँक्यू सो मच सर. तर फायनली मित्रांनो बाबासाहेबांच्या अस्थीचं दर्शन झालेलं आहे. बाबासाहेबांच्या विचारांना नमन करून झाल्यानंतर आता मी चाललो आहे चौपाटीवरती आणि त्या ठिकाणी बरेचसे काही स्टॉल्स वगैरे आहेत ते स्टॉल्स मी बघतो आहे आणि त्या ठिकाणी खूप सारे तुम्हाला जेवणावश्यक काही गोष्टी आहेत म्हणजे पुस्तकं असतील त्याचप्रमाणे काही बुद्धांच्या काही मूर्ती असतील बाबासाहेबांच्या मूर्ती असतील ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत. चैत्यभूमीचं दर्शन घेतल्यानंतर बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेतल्यानंतर बरेचसे जे काही भाविक आहेत बरेचसे जे काही अनुयायी आहेत ते अनुयायी ह्या ठिकाणी त्यांना काही जीवनावश्यक असणाऱ्या काही वस्तू आहेत त्या इथून घेऊन जात असतात. त्यामध्ये बरेचसे काही वस्तू तुम्हाला या दुकानांमध्ये बघायला मिळणार आहेत. तर तुम्ही काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्या तुम्ही इथून घेऊ शकता आणि बाबासाहेबांची पुस्तकं तशी आहेत. त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या रिलेटेड काही बरेचसे काही वस्तू आहेत संग्रह आहेत तो तुम्ही तुमच्या घरी करू शकता. तर तुम्हाला मी काही व्हिडिओच्या माध्यमातून काही फुटेज मी तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्ही नक्कीच बघा. बाबासाहेबांचा जरी अंत झाला असला तरी सुद्धा मात्र विचारांचा मात्र अंत झालेला नाही आहे. विचाराची खऱ्या अर्थाने सुरुवात आजपासूनच झालेली आहे की जेव्हा मात्र जिथे बाबासाहेबांचं जरी शरीर संपलं असलं तरी बाबासाहेबांचे विचार मात्र अजरामर झालेले आहेत. पण दिवसभर प्रचंड प्रतीक्षा करून की आपल्याला कधी बाबासाहेबांच्या विचारांचं बाबासाहेबांच्या अस्थींचं दर्शन आपल्याला बघायला मिळणार आहे आपल्याला घ्यायला जमणार आहे. ते घेऊन झाल्यानंतर बरेचसे लोक या ठिकाणी विसावा घेण्यासाठी या चौपाटीवरती बसलेले आहेत आणि ह्या बुडणाऱ्या सूर्याला नमन करत मी पण माझ्या घरी निघालो आहे आणि होप्स तुम्हाला व्हिडिओ खूप आवडली असेल आणि नक्कीच तुम्ही या व्हिडिओला भरभरून प्रेम प्रतिसाद देणार.